नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वाराडे साखर एज्युकेशन यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत करते। पुन्हा एकदा आलो तुमच्या भेटीला एक रिक्रुटमेंट न्यूज घेऊन, जे की लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक आहे बँक ऑफ बरोदा। यामध्ये लोकल बँक ऑफिसरची ॲडव्हर्टाइज जी आहे ते आलेली विद्यार्थी मित्रांनो। याच्या अगोदर पण जवळपास 2-3 बँकांनी लोकल बँक ऑफिसरची रिक्रुटमेंट काढलेली आहे। यामध्ये पंजाब नॅशनल बँक असेल, नंतर इंडियन ओव्हरसीज बँक असेल आणि जी रेग्युलर रिक्रुटमेंट आहे प्रोबेशनल ऑफिसरची, क्लर्कची, नंतर एसओची, नंतर अपकमिंग ॲडव्हर्टाइज जे आहे आरआरबी पीओ आणि आरआरबी क्लर्क आहे। या वर्षी जर आपण बँकिंग एक्झामचा विचार केला किंवा बँकिंग रिक्रुटमेंटचा जर विचार केला तर एक बुलेट ट्रेनच्या स्पीडनं जे आहे बँकिंगची रिक्रुटमेंट सध्या चालू आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळे जे विद्यार्थी सध्या प्रिपरेशनच्या पेसमध्ये आहे किंवा जे समजा विचार करताय बँकिंगची प्रिपरेशन करण्याचं, त्यांनी लवकरात लवकर स्टार्ट केलं पाहिजे आणि या ठिकाणी आपण जॉब मिळवायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। सध्या बँकिंग सेक्टरमध्ये खूप जास्त प्रमाणात ऑपॉर्च्युनिटी आहे विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये जे की फ्रेशर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांना 6 महिने किंवा 1 वर्ष किंवा 2 वर्ष झाले समजा बँकिंग सेक्टरमध्ये ऍज अ ऑफिसर म्हणून किंवा क्लर्क म्हणून सध्या ते कार्यरत आहे, यांच्यासाठी सुद्धा एलबीओच्या आणि सीबीओच्या वॅकन्सीचं जे की एक्सप्रेस आहे ती सुसाट सध्या सुटलेली विद्यार्थी मित्रांनो। फ्रेश ग्रॅज्युएट साठी सुद्धा आणि एक्सपिरियन्स ग्रॅज्युएट साठी सुद्धा या ठिकाणी रिक्रुटमेंट चालू आहे। त्यामुळे या ऑपॉर्च्युनिटीचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। आता ही बँक ऑफ बडोदा लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक आहे 3rd नंबरला। हिचं हेडक्वार्टरचा जर विचार केला आपण गुजरातमध्ये वडोदराला, ओके। हिची स्थापना एक मराठी माणसानं केलेली आहे, सयाजीराव गायकवाड नाम, ओके। या बँकेमध्ये एलबीओच्या वॅकन्सी लोकल बँक ऑफिसर याच्या 2612 वॅकन्सीज आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला विचार केला तर जवळपास 232 वॅकन्सी या ठिकाणी महाराष्ट्राच्या वाट्याला आहे विद्यार्थी मित्रांनो। एक चांगली ऑपॉर्च्युनिटी म्हणावं लागेल ही, जे की समजा ज्यांना 1 वर्षाचा अनुभव आहे बँकेमध्ये ऍज अ ऑफिसर म्हणून शेड्यूल कमर्शियल बँकेमध्ये, त्यांच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये एंट्री करण्याची मिळालेली विद्यार्थी मित्रांनो। मग याच्या लेक्चर मध्ये या एलबीओची जी की ऍड आलेली आहे या ऍड साठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, नंतर पुढे एक्झामचा पॅटर्न कसा आहे, नंतर एक्सपिरियन्स किती लागतो, सॅलरी कशी आहे, या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थित समजून सांगणार आहे। त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, बघितल्यानंतर लाईक करायचं आहे आणि जे काही समजा बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहे किंवा ज्यांना 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला फॉरवर्ड आणि शेअर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि ज्या विद्यार्थ्यांनी आमचं युट्यूब चॅनल अजून पण जॉईन केलेलं नाही, सबस्क्राईब केलेलं नाहीये, त्या विद्यार्थ्यांनी आमचं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचंय विद्यार्थी मित्रांनो। क्लिअर आहे? चला, ही ॲडव्हर्टाइज जी आहे सकाळी आली साधारणतः, हिचं आपण डिटेल बघूया। या ॲडव्हर्टाइजच्या बाबतीत साधारणतः ऍप्लिकेशन जे आहे ते चालू झालेले आहे आजपासून। हिचं जे की ऍप्लिकेशन लिंक आहे ती सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला पोस्ट करतो विद्यार्थी मित्रांनो, ओके। तर ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे साधारणतः 18/8/2026 ते साधारणतः लास्ट डेट जी आहे याची 7 सप्टेंबर 2026, ओके। म्हणजे 18 पासून जर विचार केला आपण पुढचे 12 आणि पुढे 7 समजा, ओके, जवळपास 18 ते 20 दिवस या ठिकाणी तुम्हाला दिलेले ऍप्लिकेशन साठी, ओके। ही जी पोस्ट आहे लोकल बँक ऑफिसरची, लोकल बँक ऑफिसर अगोदर पंजाब नॅशनल बँकेने काढली होती 6 महिन्याच्या किंवा 1 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर। नंतर इंडियन ओव्हरसीज बँकेने एक्सपिरियन्स ठेवला नाही, त्यांनी फ्रेश ग्रॅज्युएट साठी या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी दिली। आणि तिसरी ॲडव्हर्टाइज जी आहे ती आली बँक ऑफ बडोदाची, एलबीओची, लोकल बँक ऑफिसरची। म्हणजे आपण जर पीओचं आणि एलबीओचं कंपॅरिझन केलं तर जवळपास जॉब ऑलमोस्ट सेम आहे। या ठिकाणी सॅलरी सेम आहे, ऑथॉरिटी सेम आहे, सगळ्या गोष्टी सेम आहे। क्लिअर आहे? पण एक्झामची डिफिकल्टी लेवल जे आहे आपण विचार केला तर पीओच्या 25% डिफिकल्टी लेवल या ठिकाणी एलबीओच्या एक्झामची आहे। अगोदर पीएनबीचं मी ते सांगितलं, नंतर इंडियन ओव्हरसीज बँकेचं सांगितलं। या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच एक्झाम द्यायची आहे आणि जीडीपीआय ला सामोरं जायचंय, एकच एक्झाम आणि इंग्लिश क्वालिफाईंग नेचरचा आहे फक्त। या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह द्यायचंय का? नाही,
ओनली सिंगल एक्झाम द्यायची आहे आणि GDPI ला सामोरं जायचंय. त्यामुळे या ठिकाणी ही सिलेक्शन प्रोसेस जी आहे LBO ची ती PO पेक्षा फार सोपी आहे, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. LBO होणं आणि CBO होणं हे फार इझी आहे ऍज अ डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू प्रोबेशनरी ऑफिसर होणं बँके याच्यापेक्षा, जर आपण कम्पेअर केलं तर. हे लक्षात घ्या. क्लिअर आहे. चला मग आता लोकल बँक ऑफिसरची रिक्रुटमेंट आलेली आहे. या ठिकाणी आता एज्युकेशन क्वालिफिकेशन कधीपर्यंत तुम्हाला कंप्लीट पाहिजे, एज क्रायटेरिया काय पाहिजे याच्याबद्दल आपण या ठिकाणी बोलूया. आता एज क्रायटेरिया जो आहे किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे 1/8/2026 पर्यंत, म्हणजे 1 ऑगस्ट 2026 पर्यंत एज्युकेशन तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. कोणत्याही युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएशन चालेल. मग BA असेल, BCom असेल, BSc असेल, BE असेल, BPharm असेल. आणि पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स साधारणतः 1 वर्षाचा लागतो. कशासाठी? एक्सपिरियन्स ऍज अ ऑफिसर इन एनी शेड्यूल कमर्शियल बँक ऍज अ लिस्टेड इन सेकंड शेड्यूल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि पुढे एलिजिबिलिटी काय की ज्या स्टेट साठी तुम्ही अप्लाय करता त्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. जसं महाराष्ट्राला तुम्ही अप्लाय करता तर महाराष्ट्राची जी की मराठी लँग्वेज आहे ऑफिशियल ती तुम्हाला बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. ही जी आहे ही आहे एलिजिबिलिटी. नंतर एज क्रायटेरिया काय आहे तर मिनिमम जनरल नंतर EWS, जनरल आणि EWS यांच्यासाठी आहे 21, नंतर ओबीसी साठी सुद्धा मिनिमम 21, नंतर SC, नंतर ST या सर्व कॅटेगरीसाठी मिनिमम 21 आहे. आणि जनरल आणि EWS यासाठी मॅक्झिमम 30 आहे, पण या कॅटेगरीसाठी 3 वर्ष रिलॅक्सेशन आहे ओबीसी साठी. नंतर SC ST साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि PWD कॅन्डिडेट साठी सुद्धा या ठिकाणी रिलॅक्सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पोझिशन कोणती आहे? लोकल बँक ऑफिसर, म्हणजे या ठिकाणी प्रोबेशनरी ऑफिसर आणि लोकल बँक ऑफिसर नंतर CBO या 3 पोस्ट जे आहे इक्विव्हॅलंट आहे सॅलरीनुसार, फॅसिलिटीनुसार, नंतर जे की अधिकार आहे अधिकाऱ्यानुसार सुद्धा हे विद्यार्थी मित्रांनो. आता यांनी सांगितलं आम्ही प्रिफरन्स कोणत्या कॅन्डिडेटला दिला जाईल. प्रिपेअर्ड सर्टिफिकेशन IC सर्टिफिकेट फ्रॉम इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, नंतर NISM सिरीज म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन सर्टिफिकेशन, नंतर NIS सिरीज, नंतर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, नंतर इकडे कॉमन डेरिव्हेटिव्ह सर्टिफिकेट एक्झामिनेशन. हे जर असेल तर या विद्यार्थ्यांना प्रिफरन्स दिला जाईल. पण नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल ऍज अन ऑफिसर म्हणून तुम्ही शेड्यूल कमर्शियल बँकेमध्ये आणि लोकल लँग्वेज तुम्हाला येत असेल तर. हे लक्षात ठेवा. एम्प्लॉई ऑफ बँक ऑफ बरोदा हु हॅव रिझाइन फ्रॉम अन ऑफिसर ग्रेड पोझिशन or existed from the bank of while serving on contract within the last 3 years as on the cut off date are not eligible. जर बँक ऑफ बरोदा मध्ये तुम्ही एम्प्लॉय होते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा रेग्युलर ऑफिसरवर, तर तुम्ही इथे रिझाईन केलेलं आहे तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येत नाही. एम्प्लॉई वर्किंग इन बँक ऑफ बरोदा इन ऑफिसर केडर एम्प्लॉई एंगेज ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस विल नॉट बी एलिजिबल टू अप्लाय. म्हणजे बँक ऑफ बरोदा मध्ये ऍज अ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्ही ऑफिसर म्हणून काम करता किंवा रेग्युलर ऑफिसर म्हणून काम करता तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येत नाही. हे लक्षात घ्यायचंय विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे, एज क्रायटेरिया जो आहे, नंतर एक्सपिरियन्स कशाचा लागतो आणि लोकल लँग्वेज टेस्ट जी आहे ती कोणती पाहिजे याच्याबद्दल मी या ठिकाणी क्लिअर केलं विद्यार्थी मित्रांनो. महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी डिस्कस करतोय तुम्हाला. त्यांनी सांगितलं पुढे नोट मध्ये पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स 6 मंथ जो आहे तो चालणार नाहीये इन एनी ऑर्गनायझेशन ऍज अ 1/8/2026 शॅल नॉट बी कन्सिडर्ड. ओके. नंतर पुन्हा सांगितलं की क्लेरिकल लेवलचा एक्सपिरियन्स या ठिकाणी चालणार नाही. ऑफिसरचाच एक्सपिरियन्स या ठिकाणी काय ग्राह्य धरला जाईल, कन्सिडर केला जाईल. जे की समजा क्लेरिकल म्हणून तुम्ही 6 महिने किंवा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांनी फॉर्म भरू नका. जे ऑफिसर म्हणून या ठिकाणी जॉब करतायत त्याच विद्यार्थ्यांना 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तेच या ठिकाणी अप्लाय करू शकतात. हे लक्षात घ्या. नाहीतर खूप सारे विद्यार्थी म्हणतील सर की आमचा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स क्लिनिकल लेवलचा आहे, 1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, आम्हाला फॉर्म भरता येईल का? तर नाही भरता येणार विद्यार्थी मित्रांनो. सरळ सरळ नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे की ऍज अन ऑफिसर असेल तुम्ही तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल, अन्यथा भरता येणार नाहीये. मग या ठिकाणी स्टेट कोणकोणत्या स्टेटला वॅकन्सीज आहे, लोकल लँग्वेज कोणती आहे, कोणत्या स्टेटची वॅकन्सी कोणकोणत्या आहे, SC ST OBC EWS जनरल टोटल, नंतर LD HI VI आणि डिसेबल एक्स सर्व्हिसमन.
आता आपण महाराष्ट्राचा विचार करू, सर्वात जास्त वॅकन्सी जर विचार केला तर ते आहे गुजरातमध्ये, कारण गुजरातमध्ये या बँकेचं हेडक्वार्टर आहे. या न्यू वॅकन्सी जवळपास 400 आणि मागच्या वर्षी न भरलेल्या वॅकन्सी ज्या आहेत त्या 785. जर विचार केला तर 1185 वॅकन्सी ओनली गुजरातला आहे. यापैकी 1185 जवळपास 2600 वॅकन्सी पैकी. ओके, आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राला जवळपास नंबर 2 वॅकन्सी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी. तर महाराष्ट्रामध्ये किती वॅकन्सी बघा, महाराष्ट्राची लोकल लँग्वेज आहे मराठी तुम्हाला. नंतर न्यू वॅकन्सी जी आहे 180 आहे आणि ज्या की अनफिल्ड वॅकन्सीज आहे 38. म्हणजे मागच्या रिक्रुटमेंट मधून त्या रिक्रूट केल्या गेल्या नाही किंवा त्यांना कॅन्डिडेट मिळाले नाही म्हणून त्याला अनफिल्ड म्हटलं गेलं. आणि नवीन ज्या काढलेल्या आहे त्या आहे 180. गुजरातमध्ये मागच्या वर्षी अनफिल्ड वॅकन्सी खूप जास्त प्रमाणात आहे, 785 वॅकन्सी आहे आणि नवीन काढल्या 400. म्हणजे सर्वात जास्त ब्रँचेस ज्या आहे बँक ऑफ बडोदाच्या या महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त रिक्वायरमेंट जी आहे ती कुठे आहे, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये. एलबीओची सुद्धा, पीओची सुद्धा आणि क्लेरिकलची सुद्धा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे बघा. आता या ठिकाणी सांगितलंय काय की अरुणाचल प्रदेश मधून जर अप्लाय करताय, ओके, आणि त्यांनी अनफिल्ड वॅकन्सीज म्हणजे सांगितलं की प्रिव्हियस जी की एलबीओची रिक्रुटमेंट आली होती त्यामध्ये या भरल्या गेल्या नाहीये, म्हणून या नोटिफिकेशन मध्ये दोन्ही काढल्या, मागच्या पण आणि या पण. टोटल जर विचार केला तर किती आहे, 2482 वॅकन्सीज आहे. आता कॅटेगरी वाईज मी इथं डिस्कस करत बसत नाहीये, लक्षात घ्या विद्यार्थ्यांना. अरुणाचल प्रदेशचे विद्यार्थी किंवा नागालँडचे विद्यार्थी, आता यांना इंग्लिश जे आहे ते लोकल लँग्वेज म्हणून तुम्हाला काय करायचंय, स्वीकारायचं आहे. आणि त्यांनी सांगितलं कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर वन स्टेट ओनली. ओके, फक्त एका राज्यातून तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. जर तुम्हाला 2 राज्याची लँग्वेज येते, समजा तुम्हाला मराठी बोलता येते, गुजराती बोलता येते, बरोबर आहे, तर तुम्ही दोन्ही लँग्वेज मधून, तुम्ही दोन्ही स्टेट मधून अप्लाय करू शकत नाहीये. तुम्हाला फक्त एकाच राज्यामधून अप्लाय करता येणार आहे ऍज अ लोकल बँक ऑफिसर साठी. नाहीतर काही म्हणाल की सर मला गुजराती पण येते, मी नाशिकमध्ये आहे आणि माझं तिकडे काही बालपण गेलं की इकडे काय आहे, गुजरातमध्ये जाणं येणं आहे, त्यामुळे गुजराती येते, महाराष्ट्रीयन पण येते, मराठी पण येते, मग मी गुजरातमध्ये पण अप्लाय करतो आणि महाराष्ट्रामध्ये पण अप्लाय करतो. बाळा फॉर्म कॅन्सल होईल, दोन्हीकडून फॉर्म टाकू नको, एकाच ठिकाणी फॉर्म टाक, ज्या ठिकाणी तुला जॉब करायचा आहे त्या ठिकाणी. क्लिअर आहे? तर एकाच ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे, एकाच राज्यामध्ये. क्लिअर आहे? हे इथे क्लिअर केलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर एका राज्यामधून अप्लाय करता येईल, 2 राज्यामधून अप्लाय करता येणार नाही. क्लिअर आहे? आता मॅक्झिमम एज जे आहे त्यांनी एजचा क्रायटेरिया दिला. मी अगोदरच सांगितलं एजचा क्रायटेरिया बद्दल की जे की समजा ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, एससी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, त्यांच्यासाठी एजचं रिलॅक्सेशन आहे. एससी आणि एसटी साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. नंतर ओबीसी नॉन क्रिमिनल जे आहे यांच्यासाठी 3 वर्षाचं. नंतर जे की पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी जे आहे यांच्यासाठी 10 वर्षाचं आहे. नंतर ओबीसीला 13, नंतर एससी एसटीला 15 आणि जनरल ईडब्ल्यू साठी 10 वर्षाचं या ठिकाणी काय आहे, एजचं रिलॅक्सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे. आता हे रिझर्वेशन फॉर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी जे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट आहे यांच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता याबद्दल मी काही जास्त एक्सप्लेन करत नाहीये. आता पुढचा पॉइंट जो आहे तो आपण या ठिकाणी डिस्कस करू, एक्सपिरियन्स रिलेटेड, की एक्सपिरियन्स जो आहे तो कशाचा लागतो याबद्दल आपण चर्चा करू विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर 1 इयर ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स लागतो. एका जॉबला लागल्यानंतर 1 वर्ष तुम्ही कंप्लीट केलेलं पाहिजे. कशामध्ये, तर शेड्यूल कमर्शियल बँक मध्ये ऍज अ लिस्टेड इन अ सेकंड शेड्यूल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ओनली. Candidates shall have to submit the experience certificate or job profile certified by their existing previous employee, okay, with whom they were employed. In case their job profile does not match substantially is different from the job profile of scale 1 officer Bank of Baroda, then application of such candidate will be rejected at any stage of the recruitment process. जर तुम्ही शेड्यूल कमर्शियल बँकेमध्ये ऍज अ ऑफिसर म्हणून तुम्ही जॉब करत असेल तरच तुम्ही फॉर्म भरा. ओके, जर तुमचं सहकारी बँकेचा आहे किंवा एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेचा एक्सपिरियन्स आहे ऑफिसरचा तर तो या ठिकाणी चालणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या शेड्यूल कमर्शियल बँक आहे त्याचाच इथे एक्सपिरियन्स चालणार आहे. नाहीतर काय होईल की तुम्ही फॉर्म भरणार, फॉर्म ऍक्सेप्ट करणार, नंतर तुम्ही जॉबला लागणार, इंटरव्ह्यूला जाणार, सगळं काही होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि लास्टला त्यांनी सांगायचं की तुम्ही या एनओसी आणा, नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, तुम्ही तिकडे जॉब स्किप करणार आणि नंतर इकडे जॉब सोडून देणार, तिकडे जाणार कुठे, आणि शेवटी सांगायचं की हा एक्सपिरियन्स चालत नाही.
त्यामुळे पहिलेच विचार करून घ्या आपली बँक यामध्ये मोडते का शेड्यूल कमर्शियल बँक मध्ये, आणि नंतरच फॉर्म भरा, सगळी खात्री करून घ्या. ओके, नाहीतर काय होतं, इकडचा जॉब जातो तिकडचा जॉब जातो. ओके, दोन्हीकडचा जॉब जातो, मले तुले घाल कुत्र्याले असं होऊन जातं, लक्षात घ्या. क्लिअर आहे. चला पुढे. आता लोकेशन पोस्टिंग जे आहे किंवा ऍप्लिकेशन चार्जेस जे आहे, समजा ऍप्लिकेशन फीस जे आहे जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यासाठी आहे 850 रुपये, आणि जे की समजा SC ST PWD कॅन्डिडेट जे आहे यांच्यासाठी 175 रुपये. नंतर पोस्टिंग जे आहे साधारणतः तुम्हाला सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी पोस्टेड विद इन द स्टेट, ज्या राज्यासाठी तुम्ही अप्लाय केलेलं आहे त्या राज्यामध्ये तुम्हाला पोस्टिंग दिला जाईल. साधारणतः 12 वर्ष त्याच एरियामध्ये तुम्हाला जॉब करावा लागेल अप टू देअर प्रमोशन SMG 4th cadre whichever is earlier. Okay, thereafter they are liable to be posted by the bank at its absolute discretion to any of the branches office of the bank or to any place in India. इंडियामध्ये तुम्हाला कुठेही नंतर प्रमोशन झाल्यानंतर काय होईल, पोस्टिंग दिल्या जाईल. पण सुरुवातीच्या 12 वर्ष ज्या एरियामध्ये ज्या राज्यासाठी तुम्हाला अप्लाय केलेलं आहे त्याच राज्यामध्ये तुम्हाला जॉब करावं लागेल. मग आता सॅलरी कशी असेल, स्टार्टिंगला सॅलरी जे आहे साधारणतः बघा, सॅलरीच्या बाबतीत आपण या ठिकाणी चर्चा करूया. तर सॅलरी पण खूप चांगली विद्यार्थी मित्रांनो, जी काही प्रोबेशनरी ऑफिसरला सॅलरी आहे तीच सॅलरी आहे, दुसरं काही नाही. सगळे प्रोबेशनरी ऑफिसरचे बेनिफिट्स आहे, सॅलरी आहे, पेट्रोल अलाउन्स आहे, HRA आहे, सगळे. तर मंथली सॅलरी जी आहे साधारणतः या ठिकाणी 85,000 किती आहे 920. तर चांगली सॅलरी आहे. पीओची जी सॅलरी आहे तीच सॅलरी या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. ओके, नंतर प्रोबेशन पिरियड जो आहे, जॉबला लागल्यानंतर 12 महिने जो आहे तो प्रोबेशनरी पिरियड असेल, म्हणजे 1 वर्षाचा. ओके, तुम्हाला या ठिकाणी जॉब सोडता येणार किंवा प्रोबेशनरी पिरियड कन्फर्म झाल्यानंतरच ऍज अ बँक ऑफिसर म्हणून तुमचं काय होईल, सर्व्हिस स्टार्ट होईल. ओके, नंतर सर्व्हिस बॉन्ड जो आहे साधारणतः 3 वर्षाचा असेल असं यांनी सांगितलं. किती, 3 वर्षाचा. 3 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही जॉब सोडला तर साधारणतः बँक ऑफ बडोदाला तुम्हाला 2 लाख नुकसान भरपाई काय करावं लागेल, भरून द्यावी लागेल. तर अशा पद्धतीने त्यांनी सर्व्हिस बॉन्डचे कंडिशन जे आहे ते दिलेले आहे. नंतर प्रोबेशनरी पिरियड जो आहे तो साधारणतः 12 महिन्याचा आहे. सॅलरी जी आहे प्रोबेशनरी ऑफिसरला जी आहे तीच सॅलरी तुम्हाला सुद्धा आहे या ठिकाणी लोकल बँक ऑफिसर म्हणून. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आता ऑल द एज्युकेशनल क्वालिफिकेशन मेन्शन शुड बी फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट, बोर्ड, रेकॉग्नाइज्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, approved by government regulatory bodies, proper document from board, university, regulatory body as to be submitted at the time of application, interview and when called for by bank. Okay, date of passing examination which is recon eligibility will be date of passing. Okay, सगळं ओरिजिनल पाहिजे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार, इंटरव्ह्यूला जाणार त्यावेळेस, हे लक्षात घ्या. क्लिअर आहे. नंतर पर्सेंटेजचं काही इथे दिलेलं नाहीये, फक्त काय पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे. त्यांनी सांगितलं पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेशन केलं जाईल, तर 60% किंवा 54.99% म्हणजे ते 54 पॉईंटच कन्सिडर केला जाईल, 55 कन्सिडर केला जाणार नाही. 59.9 म्हणजे ते 59च कन्सिडर केला जाईल, 60 कन्सिडर केला जाणार नाही. पण इथे पर्सेंटेजचा काही विषयच नाहीये, पर्सेंटेज तुम्हाला सांगितलंच नाही. फक्त काय पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे कोणताही. ओके, यामध्ये BA असेल, BCom असेल, BSc असेल, BE असेल, BPharm असेल. क्लिअर आहे. आता महत्वाचा मुद्दा जो आहे सिलेक्शन प्रोसेस, याच्यावर आपण जाऊया. आता या ठिकाणी तुम्हाला किती पेस मधून जायचंय त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट होणार आहे. ओके, मल्टिपल राउंड ऑफ टेस्ट, सायकोमेट्रिक टेस्ट, एनी अदर टेस्ट डिमांड्स डीम सुटेबल फॉर फर्दर सिलेक्शन प्रोसेस फॉलोड बाय इंटरव्ह्यू. ओके, ऑफ कॅन्डिडेट्स. नंतर क्वालिफाईंग इन ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन टेस्ट मध्ये तुम्ही पास झाला की त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल, नंतर सायकोमेट्रिक टेस्ट होईल, नंतर पर्सनल इंटरव्ह्यू बी कंडक्टेड टू असेस द कॅन्डिडेट पर्सनॅलिटी लेवल ऑफ द कम्युनिकेशन क्लॅरिटी प्रॉब्लेम सॉल्विंग इनोव्हेटिव्ह लेवल ऑफ एफिशियन्सी विलिंगनेस टू वर्क एनी पार्ट ऑफ द कंट्री सुटेबिलिटी फॉर द पोस्ट. म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कुठेही जॉईनिंग दिली जाईल ते तुम्हाला सांगितलंय. बँक रिझर्व द राईट टू चेंज, कॅन्सल, मॉडिफाय एनी ऑफ द सिलेक्शन शॉर्टलिस्टिंग क्रायटेरिया. शेवटचे अधिकार जे आहे बँकेकडे असेल, त्यांना रिक्रुटमेंट कॅन्सल करायचे असेल किंवा काही चेंजेस करायचे असेल तर सर्व अधिकार जे आहे ते कोणाकडे असेल, या ठिकाणी बँकेकडे असेल. आणि पूर्ण देशामध्ये मल्टिपल ठिकाणी ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू जे आहे ते कंडक्ट केल्या जाईल. मग आता एक्झामचं जे काही समजा स्ट्रक्चर आहे ते कसं आहे त्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया. आता एक्झामचं स्ट्रक्चर जे आहे या ठिकाणी तुमच्या समोर आहे.
फक्त सिंगल एक्झाम आहे, डबल एक्झाम नाहीये, प्री आणि मेन्स. ओके, ओनली सिंगल एक्झाम द्यायची आहे आणि जीडीपीआय ला सामोरं जायचंय. IBPS PO तुम्हाला 3 पेस मधून जावं लागतं, प्री एक्झाम, मेन्स एक्झाम, नंतर डिस्क्रिप्टिव्ह आणि इंटरव्ह्यू, एवढ्या पेस मधून जायचंय. आणि नंतर पगार जो आहे तो LBO एवढाच घ्यायचा आहे, CBO एवढाच घ्यायचा आहे. अधिकार पण LBO ला जे आहे तेच तुम्हाला भेटणार आहे. ओके, नंतर PO ला जे काही अधिकार आहे तेच CBO ला आणि LBO ला भेटणार आहे. त्यामुळे या ठिकाणी एक्झामची डिफिकल्टी लेवल इझी आहे आणि लवकरात लवकर जॉब मिळण्याची एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी. ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाहीये त्यांच्यासाठी इंडियन ओव्हरसीज बँकेची आलेली आहे ऑलरेडी, त्याचं फॉर्म भरणं चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. चला, सिंगल एक्झाम द्यायची आहे आणि जॉब मिळवायचा आहे या ठिकाणी. आता सिंगल एक्झाम मध्ये काय काय दिलेलं आहे तर या ठिकाणी 4 सब्जेक्ट आहे. इंग्लिश लँग्वेज जो आहे साधारणतः नंबर ऑफ क्वेश्चन 30 मार्क, 30 टाइम 30 मिनिट्स आणि वर्जन इंग्लिश असेल. नंतर बँकिंग नॉलेज जे आहे 30 क्वेश्चन 30 मार्क, टाइम 30 मिनिट्स आणि बाय लँग्वेज असेल इंग्लिश आणि हिंदी. नंतर जनरल आणि इकॉनॉमी अवेअरनेस जे आहे नंबर ऑफ क्वेश्चन 30 मार्क, 30 टाइम 30 मिनिट्स आणि बाय लँग्वेज आहे इंग्लिश आणि हिंदी मध्ये. नंतर रिजनिंग अबिलिटी आणि मॅथ्स, ओके, क्वांट आणि बुद्धिमत्ता चाचणी जे आहे नंबर ऑफ क्वेश्चन 30 मार्क्स, 30 टाइम 30 मिनिट्स, बाय लँग्वेज आहे 120 क्वेश्चन 120 मार्क आणि 120 मिनिट, 2 तास दिलेले 120 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, हे लक्षात घ्या. ओके, आता या ठिकाणी टेस्ट इंग्लिश लँग्वेज विल बी अवेलेबल बाय लँग्वेज. ओके, 3 असेल फक्त, बाकी सगळे इंग्लिश लँग्वेज फक्त इंग्लिश मध्येच असेल, बाकी सगळे इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेज मध्ये पेपर अवेलेबल असेल. आता देअर विल बी सेपरेट टायमिंग फॉर एव्हरी सेक्शन, मी सांगितलं ऑलरेडी. नंतर टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज इज ओनली क्वालिफाईंग नेचर, फक्त क्वालिफाईंग नेचर असेल. फायनल सिलेक्शनच्या वेळेस इंग्लिशचे मार्क जे आहे ते कन्सिडर केल्या जाणार नाही. मग मार्क कशाचे कन्सिडर केले जाणार तर बँकिंग नॉलेज, जनरल आणि इकॉनॉमी अवेअरनेस, रिजनिंग अँड क्वांटिटी ॲप्टिट्यूड. इंग्लिशचं वेटेज फार कमी करून टाकलेलं आहे, डिस्क्रिप्टिव्ह पण नाहीये आणि इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते सुद्धा काय आहे या ठिकाणी क्वालिफाईंग नेचर आहे, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. नंतर देअर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर इन ऑल सेक्शन फॉर इच क्वेश्चन फॉर विच रॉंग आन्सर हॅज बीन गिवन बाय द कॅन्डिडेट 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, पेनल्टी आहे. जर एक क्वेश्चन तुमचा रॉंग झाला तर 0.25 मार्क्स तुमचे काय होतील, डिडक्ट होतील. तर अशा पद्धतीनं एक्झामचा पॅटर्न आहे बँक ऑफ बडोदाचा, LBOचा, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. काही अवघड नाहीये, सोपं आहे सगळं. नंतर हे स्क्राईब रिलेटेड आहे. जर तुम्ही स्क्राईब घेऊन जात असेल आणि त्या स्क्राईबनं त्या एक्झामचा फॉर्म भरला असेल तर तो स्क्राईब घेऊन जाऊ नका, हे लक्षात घ्या. इथे सांगितलेले दोघांचं कॅन्डिडेचर जे आहे ते कॅन्सल होऊन जाईल, स्क्राईबचं पण आणि जो काही एक्झाम देणारा विद्यार्थी आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी. नंतर त्याला एक्स्ट्रा टाइम भेटणार आहे अशा पद्धतीने त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नंतर एक्झामचे सेंटर कोणकोणते, महाराष्ट्राबद्दल आपण चर्चा करूया. महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर आहे एक्झामचे, ओके. तर या ठिकाणी नाशिक सेंटर आहे का बघूया. नाशिक सेंटर छत्रपती संभाजीनगर आहे. नंतर नागपूर आहे, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, अमरावती, नांदेड, जळगाव आणि नाशिक सुद्धा अवेलेबल आहे. कोणाच्या बँक ऑफ बडोदाच्या LBOच्या एक्झाम साठी. म्हणजे की समजा एक्सपिरियन्स होल्डर आहे, त्यांनी 1 वर्षाचा ऍज अ ऑफिसर म्हणून तुमचा एक्सपिरियन्स आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी कशाचा फॉर्म भरायचा आहे, बँक ऑफ बडोदाच्या LBOचा. चला पुढे बघा. आता हे झालं एक्झाम सेंटरच्या बाबतीत. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट याच्या बाबतीत आपण या ठिकाणी बोलूया. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ज्या राज्यासाठी तुम्ही अप्लाय करताय, ज्या राज्यासाठी तुम्ही अप्लाय करता त्या राज्याची लँग्वेज जी आहे रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग अँड अंडरस्टँडिंग मुद्दा याने टाकला येते. इन द लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट अप्लाय फॉर कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड इन द ऑनलाइन एक्झामिनेशन विल बी रिक्वायर्ड टू क्वालिफाय लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ओके, फेलिंग विच दे विल नॉट बी अलाउ अपियर फॉर पर्सनल इंटरव्ह्यू. जर तुम्ही LPD फेल झालात तर तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू दिला जाणार नाही. पण ज्यांचं 10वी किंवा 12वीला जी काही लोकल लँग्वेज आहे, समजा महाराष्ट्रातील विद्यार्थी अप्लाय करतात तर त्यांचं 10वी किंवा 12वीला मराठी आहे, त्यांना लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची गरज नाही. क्लिअर आहे. नंतर या ठिकाणी ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू आर एनी अदर टेस्ट असेसमेंट ऍज पार्ट ऑफ सिलेक्शन प्रोसेस असं त्यांनी सांगितलं. द बँक रिझर्व इट्स राईट टू कॉल फॉर द GDPI कॅन्डिडेट इन रेशिओ ऑफ इट्स सोल डिस्क्रिप्शन वेअर ऑनलाइन टेस्ट इज कंडक्टेड. Candidates shall be called for GDPI the basis of their performance on the online test. ओके, आता या ठिकाणी एक्झामची डेट जी आहे ती डिक्लेअर केलेली नाहीये.
एक्झामची डेट तुम्हाला मेलद्वारे किंवा मेसेजद्वारे जे आहे इन्फॉर्म करण्यात येणार आहे. या ठिकाणी एक्झामची डेट सांगितली का नाही. इंडियन ओव्हरसीज बँकेने सुद्धा सांगितलेली नाहीये आणि बँक ऑफ बडोदाच्या एलबीओच्या एक्झाम सुद्धा सांगितलेली नाहीये. मग जीडीपीआय जर झाला तुमचा तर जे की समजा क्वालिफाईंग मार्क आहे ते साधारणतः 60% पाहिजे जनरल कॅटेगरीला आणि 55% जे आहे रिझर्व्ह कॅटेगरीला. एवढे मार्क तुम्हाला जीडीपीआय मध्ये घेणं गरजेचं आहे जर जीडीपीआय झाला तर. क्लिअर आहे. चला पुढे आता डॉक्युमेंट काय लागतं या ठिकाणी. डॉक्युमेंट टू बी प्रोड्यूस. या ठिकाणी तुम्हाला हे डॉक्युमेंट घ्यायचे आहे. विल नॉट बी ऍक्सेप्टेड वाईल प्रूफ फॉर दिस प्रोजेक्ट्स. ओके. तर एक्झामला जात असताना तुम्ही फॉर्म भरत असताना जे काही समजा टाकताय त्याचा फोटोकॉपी आणि ओरिजिनल जे की समजा आयडेंटिटी कार्ड आहे ते तुम्हाला घेऊन जायचे. ओके. नंतर तुम्हाला हे ओरिजिनल काय करायचंय सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी घेऊन जायचंय इंटरव्ह्यूच्या वेळेस. तर ही लिस्ट आहे ही लिस्ट व्यवस्थित वाचून घ्या. क्लिअर आहे. जे इंटरव्ह्यूला सिलेक्ट होणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी. क्लिअर आहे. चला पुढे याच्याबद्दल की जास्त बोलत नाही अजून एक्झाम व्हायची. ऍप्लिकेशन काय करायचंय तर ऍप्लिकेशन करताना बँक ऑफ बडोदाच्या वेबसाईटवर जायचंय तुम्हाला. वेबसाईट कोणती आहे www.bankofbaroda.bank.in या वेबसाईटवर जायचं आणि अप्लाय करायचंय. क्लिअर आहे. करंट ऑपॉर्च्युनिटी टू नो अदर मीन्स. ओके. करंट ऑपॉर्च्युनिटी याच्यात जायचं आणि अप्लाय करायचंय. अशा पद्धतीने या ठिकाणी ऍप्लिकेशन तुम्हाला करायचंय. ऍप्लिकेशन फीस भरायची फॉर्म भरायचा व्यवस्थित आपापला. क्लिअर आहे. चला नंतर इथे हँड रिटन डिक्लेरेशन दिलेले बँक ऑफ बडोदाना. हे हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये एका कोऱ्या कागदावर लिहायचं आणि स्कॅन करून 50 KB ते 100 KB दरम्यान काय करायचंय अपलोड करायचं फॉर्म भरताना. फीस जे आहे 850 रुपये आणि 175 रुपये रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आणि जनरल कॅटेगरीसाठी 850 रुपये अशा पद्धतीने फीस या ठिकाणी असेल. ओके. नंतर बाकीच्या गोष्टी ज्या आहे या ठिकाणी तुमची लोकल बँक ऑफिसर म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय काय करायचंय तर प्रायमरी रोल जो आहे रिस्पॉन्सिबिलिटी जो आहे तो काय असणार आहे सांगतोय मी तुम्हाला या ठिकाणी काय काय असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी साधारणतः जॉब रोल काय आहे तुमचा बघा. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जॉब रोल बद्दल माहिती राहत नाही परंतु या ठिकाणी सांगितलं मॅनेज डे टू डे बँकिंग ऑपरेशन्स इन्क्लुडिंग कस्टमर सर्व्हिस अकाउंट मॅनेजमेंट कॅश ऑपरेशन आणि रिमिटन्सेस अँड डिलिव्हरी ऑफ बँकिंग सर्व्हिसेस इन अकॉर्डन्स विथ द बँक पॉलिसीज अँड प्रोसिजर. डेली जे काम चालणार आहे बँकिंग सेक्टरमध्ये ते तुम्हाला करायचंय ऍज अ एलबीओ म्हणून. नंतर प्रोसेस नंतर अप्राइज अँड ऍडमिनिस्टर क्रेडिट प्रोपोजल नंतर इन्क्लुडिंग रिटेल नंतर ऍग्रिकल्चर एमएसएमई हे सगळं या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली तुम्हाला काय काय काम करायचंय ऍज अ एलबीओ म्हणून. इन्शुअर कम्प्लायन्स विथ ऍप्लिकेबल रेग्युलेटरी गाईडलाईन्स इंटरनल पॉलिसी केवायसी एमएल नॉर्म्स ऑडिट रिक्वायरमेंट रिस्क नंतर मॅनेजमेंट स्टँडर्ड अँड फ्रॉड प्रिव्हेन्शन मेजर्स. म्हणजे अधिक ऍज अ ऑफिसर म्हणून तुम्हाला या जे काही समजा रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या पार पाडायच्या या ठिकाणी ऍज अ एलबीओ म्हणून. एकदा व्यवस्थित रीड करून घ्या पूर्णपणे समजून घ्या. नाही समजलं तर मेसेज करा किंवा कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला व्यवस्थित समजून देईल काय असेल तुमचा रोल. तर क्लिअर आहे. चला पुढे आता या ठिकाणी फोटोग्राफ कसा असाल 50 KB ते 100 KB दरम्यान. सिग्नेचर कशी असावी 10 KB ते 20 KB दरम्यान. नंतर हँड रिटन डिक्लेरेशन कसं असावं 50 KB ते 100 KB दरम्यान आणि तुमचा लेफ्ट थंब जो आहे तो 50 KB ते 100 KB दरम्यान. तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जे काही विद्यार्थी समजा या ठिकाणी एक्सपिरियन्स होल्डर आहे 1 वर्षाचा ऍज अन ऑफिसर तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नक्की या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्यायचा आहे आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो एंट्री करायची आहे. हे तुम्हाला लेक्चर समजलं असेल नक्की लाईक करायचंय कमेंट करायची आहे आणि जे काही समजा तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत शेअर करायचे विद्यार्थी मित्रांनो. जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचंय आणि विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे. आवडल्यास नक्की लाईक करायचं. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.